हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल। आज आपण बघणार होतो बीडेड प्लेट पर्स। त्याच्यासाठी आपल्याला लागणार होते केकसाठी जे बेस असतात ते बेसचे 2 प्लेटा मी लागणार होत्या आणि बीड्स लागणार होते, नायलॉनची दोरी लागणार होती। त्याच्यासाठी आपण आता ही जी प्लेट आहे या प्लेट म्हणजे टोटल सर्कल 8 इंचाची प्लेट घेतलेली आहे। पूर्ण सर्कल असणार आहे। सर्कल म्हणजे 360 डिग्री म्हणजेच 10 डिग्रीच्या अंतराप्रमाणे असे 36 मी पॉइंट्स काढून घेणार आहे, म्हणजे तिथं पंच करायला बरं। आणि ते जे 36 शे त्यामधले जे 45 डिग्री असणार आहेत ते सोडून बाकीचे जे काय आहेत त्याच्यावर मी पंच करून घेणार आहे। बघा, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी तसं करणार आहे। चला तर मग इथं 36 पॉइंट्स काढून घेतलेले आहेत मी, आणि इथं जे आहे ते त्याप्रमाणे दिलेले दाखवल्याप्रमाणे मी पंच करून घेणार आहे। आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे मी पंच करून घेतलेले आहेत। पूर्ण दोन्ही ह्याच्यासाठी केलेले आहेत। इथं मी माझ्या फॅमिलीचा एक फोटो आणि मुलांचा फोटो असा मी सर्कलमध्ये प्रिंट काढून आणलेला आहे आणि तो त्याच्यावर मी चिकटवणार आहे। चला तर मग बघूया आपण व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कसं करायचं ते। चला तर मग दोन्ही फोटो चिकटवून झालेले आहेत, पण हे जे आहेत फोटो प्रिंट आहेत त्याच्यावर जर बोट उठवले तर बोटाचे निशाण दिसणार। याच्यासाठी माझ्याकडे क्लिअर पेपर होता। ते क्लिअर पेपर गोल्ड राऊंड कटमध्ये कट करून मी त्या दोन्ही फोटोवर चिकटवलेले आहेत। चला तर मग बघा। आता मेन काम आपलं स्टार्ट होतंय, ते म्हणजे विणकामाचं। म्हणजे कसं हे करायचं, जर तुम्हाला पूर्ण आणि डिटेल मी दाखवलेलंच आहे, पण क्लिअर करायची काही आवश्यकता नाही असं मला वाटतं। कारण याच्या आधीचा जो माझा व्हिडिओ आहे तो टोटली ह्याचे जे विणकाम आहेत त्यावर आहे। म्हणजे जो मी दीपिका पदुकोण इन्स्पायर्ड जो नेकलेस बनवलेला त्याप्रमाणे पूर्ण ही जी पर्स आहे तयार करायची आहे। तरी पण मी क्लिअर व्हिडिओ दाखवलेलाच आहे, तुम्ही बघू शकता। जर कोणी माझे व्हिडिओ बघत असतील आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझा व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे जे नवनवीन व्हिडिओज असतील ते पहिला तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन पहिला कळेल। आणि हे जे व्हिडिओज आहेत ते कसे आहेत किंवा काय त्याच्यात करेक्शन असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की कळवा। जर एखादा छान व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल तर आवडला अशी कमेंट करून नक्की कळवा।
या जरी पूर्ण पर्सचा जरी विचार केला तर टोटल खर्च हा मी काढलेला आहे, त्याप्रमाणे पूर्ण बीड्सचा खर्च आणि 7-7 रुपयाचे 2 पुठ्ठे, पुठ्ठे मीन्स ते बेस, केकचे बेस एवढा, म्हणजे बीड्सला खर्च आला असेल 120 रुपयाचे बीड्स आहेत ते, आणि 7-7 14 रुपयाचे ते बेस आहेत. त्याप्रमाणे पूर्ण खर्च तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. आणि या पर्सला ज्या कड्या लावलेल्या आहेत त्या कड्या, माझा आधीचा जो व्हिडिओ आहे मी की जुन्या पर्सपासून जे काय युजफुल मटेरियल होतं तेच मटेरियल मी ह्या पर्ससाठी वापरलेलं आहे, त्यामुळे त्याचा काही कोणताही नवीन खर्च झालेला नाही. त्यामुळे बघू शकता की जुन्या किंवा आपल्या घरात असलेल्या सामानामध्ये फक्त बीड्स जर आणले तर आपलं किती छान पर्स आपण घरात करू शकतो हे आपण बघू शकता इथे.